तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या या ठिकाणी जय भवानी नगर इथं जोरदार असं शिवजयंतीच्या निमित्तानं साफसफाई चालू आहे आपल्या गल्लीमध्ये। आपली जी पाटी या ठिकाणी जुनी झाली होती त्या पाटीला मस्तपैकी असं पेंट तीन देऊन आपापलं जे अगोदरचं नाव आहे जय भवानी नगर एक वेगळी ओळख आपल्या गल्लीची आहे ती या ठिकाणी मी अविनाश शेकटा मामा स्वच्छतासाठी चालू आहे। उमेश मामा शिंदे पेंटर आपले त्यांना नाव सांगून हे बाबा लवकरात लवकर 2 दिवसात शिवजयंती आहे, तुम्ही लवकरात लवकर ही आम्हाला कलर मारून द्या म्हणून त्यांना रिक्वेस्टिंग करून काय ते तुमचे पैसे देऊ असं म्हणून रिक्वेस्ट केल्याच्यानंतर सकाळी त्यांनी या ठिकाणी कलर 3 मारल्या, तुम्ही पाटीला पाहू शकता। तर अशा पद्धतीनं स्वच्छता चालू आहे, अविनाश करत आहेत। आणि आमचे पुण्याचे मित्रपरिवार जे कोण असतील आपले त्यांना नंबर विनंती आहे की बाबा अविनाशला फोनपे करा, का ते सहकार्य पेंट देणार आपल्याला पैसे द्यायच्यात ह्याच व्हिडिओमधून सांगणार। मित्रांनो अशा पद्धतीने साफसफाई चालू आहे बघा कसं। आता इकडे बी मस्त असा रस्ता झाला आहे, गल्ली बी आपली एकदम नंबर 1 झाली आहे। फक्त आता इथं नाव टाकायचं राहिले ते बी जुनं नाव असल्यामुळं आता एकदम नवं नाव झाल्याच्या नंतर छान वाटेल आपल्याला बी म्हणून या ठिकाणी जोरदार असं स्वच्छता चालू आहे। तुम्ही पाहू शकता नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यापेक्षा छान पाटी या ठिकाणी दिसणार आहे। कारण तुम्हाला मला माहीत आहे गेली 12-13 वर्ष झालं नाव टाकून, तर डबल नाव टाकायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तरी सर्व आपले पुणेकर सर्व आपले लांबजण येते जे आपल्या जे भवानीनगरचे जुने मेंबर आहेत आपले सर्व पुण्याला कमी करायला गेले त्यांना नम्र विनंती आहे काय ते आपलं आर्थिक बजेट आपल्या सहकार्याने या ठिकाणी सेंड करावं जेणेकरून त्यातून पैशातून आपलं काम होईल। मित्रांनो एवढीच विनंती करतो, माझे 2 शब्द संपवतो। चला सर्वांना राम राम। चला तर मंडळी राम राम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड कट्ट्यामध्ये। सुंदर असा छोटासा ब्लॉग आजचा होणार आहे कारण आज आपण खूप असं काम या ठिकाणी केलेलं आहे। उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आपल्या लांबजना नगरीमध्ये होणार आहे। सकाळ आमची छोटी टीम आमचा शंभू असेल या ठिकाणी, संतू काना सर्व या ठिकाणी गणेश आहेत, जर सर्वांच्या सहकार्याने सर्व या ठिकाणी होते। जर होण्याचं कारण काय म्हणलं तर आपण आज सर्व आपले जे शिव छत्रपती ग्रुप होता आपला अगोदरपासूनचा जे आहे ती पाटी या ठिकाणी जेव्हा आम्ही लहानपणी बसलेली ती गेली 15-16 वर्ष झालं, ती पाटी आज पूर्णपणे कलर 3 देऊन अतिशय सुंदर आम्ही डेव्हलप केलेली आहे। तुम्ही पाहू शकता सर्वांच्या सहकार्याने सर्व मित्रांना आपल्या मदत केल्यामुळं आणि त्यांना मोठा असा रॉड वेल्डिंगचा आपण कलर 3 मारून मस्तपैकी लावलेला आहे आणि झेंडा कायमचाच लावून टाकलेला आहे आता। आणि या ठिकाणी जर पाहत असाल तर सुंदर अशी कमानीतून असं गल्लीमध्ये आपण पूर्ण तोरणं बांधत तिकडपर्यंत केलेलं आहे। आणि छोटासा होणार आपला आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्की सांगत चला तुम्ही बी, कारण सर्वांचं सहकार्य झालं आहे। ही आमची छोटी मंडळी आहे, दिवसभर होती या ठिकाणी, मस्त काम 3 करू लागले त्या ठिकाणी, साफसफाई असेल, छोटी छोटी वरली फाटे 3 तोडू लागला असेल, सर्वांच्या सहकार्याने मिळून आम्ही या ठिकाणी केलेलो आहोत। तर मित्रांनो चला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही नक्की सांगा मित्रांनो। चला कसं वाटते काना, चांगलं वाटते का? हां काना गावाला गेलता, आज आलाय काना 3 सर्व। उद्या काय हां शिवजयंती आहे उद्या, मग जाणार का पाटीला? गणपत तुम्ही जाणार आहो का? तर अशा पद्धतीने सर्वजण आम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची अगोदर आम्ही सुंदर अशी रॅली सायकलीची इथूनच काढत होतो। खूप दिवस झाले, आज मस्त असं काम झालं आहे सर्वांच्या सहकार्याने। मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही सर्व मित्रमंडळ या ठिकाणी काम केलं। शुभम दादा आमचे, पुन्हा आवी 3 सर्वजण गेल्यात आता। तरच आमचं सुमित ती नाही तर सुमित असल्यावर अजून ते मदत करते। मित्रांनो चला रे पुढे या मारतील म्हशी। तर या ठिकाणी चला मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला काय नाही राम राम।